पेरूची? हा पहिल्यांदाच आपण जर बघितलं मागं तर तो हा तुमचा द्राक्ष बाग आहे बरोबर ना? मागे द्राक्ष बाग आहे. तो खरड छाटणी करून किती दिवस झाले? एकच महिना झालाय. एकच महिना झाला. एकच महिना. अच्छा, त्याला आपण काय कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं होतं? हो एकदा सोडले. काय काय सोडलं होतं? ग्रीन लाईफ 4 किलो आणि ऑर्गॅनिक कार्बन 2 किलो. अच्छा, काय फरक जाणवला बागेत आपल्याला, द्राक्ष बागेत? कॅनॉपी ही फुटवा काडीची एक समान वाढ भरपूरचा प्रमाण. दिल्यानंतर. पेरूला कॅनॉपी ही चांगल्यापैकी आहे. पानावर तेजपण आहे, अच्छा, चमक आहे पानावर. चमक पण आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी आहे का? समाधानी 86. मी 10वीत असल्यावर द्राक्ष बाग आहे ते अजून टिकवले. हो ना? म्हणजे द्राक्ष बाग म्हटल्यावर तुम्हाला सर्व खत औषधं वापरून थकलेले असतील तुम्ही. हो भरपूर नॉलेज आहे. काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ दिल्यानंतर? काय फरक जाणवतो? ही पांढऱ्या मुळींची वाढ करते. कॅनॉपी चांगल्यापैकी सुधारणा करते. अच्छा, अगोदर डिमॅटोडचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला? हो सॉल्व्ह झालाय. रासायनिक खतं वापरतच नाही? वापरतच काय बोलताय? हो नाही वापरत. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ वरती कार्बन दिल्यामुळे एक समान कॅनॉपी झाली. फळधारणा भरपूर झाली. आता प्रति झाड 40-50च्या पुढे लेवल आहे. हो ना? हो. एवढ्या उन्हात काय फरक आहे मागच्या वर्षीच्या काळोखीत आणि या वर्षीच्या नाही. काळोखीत? काळोखी ही जबरदस्त आहे. फुटवा. आता तुम्ही इथून पुढे 100% शेड्यूल वापरणार का? हो वापरणार. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मधुकर कृष्णा शिंदे, राहणार जेकेनवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा, आता आपण बघू शकतो पेरूचं क्षेत्र आहे तुमचं बरोबर ना? हो बरोबर आहे. किती क्षेत्र आहे सर? ही 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. 30 गुंठे. व्हरायटी कोणती? ही तैवान पिंक तैवान आहे. ती पिंक तैवान. अच्छा, लागवड करून किती दिवस झाले? हे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे का? अच्छा, पहिल्यांदाच लागवड आहे का पेरूची? हा पहिल्यांदाच. या अगोदर काय होतं इथं? ह्या अगोदर होता गहू होता, वाटाणा. ओके. टोटल शेती किती आहे आपल्याला? इथं 2 एकर. 2 एकर आहे. काय काय पिकं करता आपण? ही द्राक्ष बाग आहे, पेरू आहे. अच्छा. आता आपण जर बघितलं मागं तर तो हा तुमचा द्राक्ष बाग आहे बरोबर ना? द्राक्ष बाग आहे. तो खरड छाटणी करून किती दिवस झाले? एकच महिना झालाय. एकच महिना झाला. एकच महिना. अच्छा, त्याला आपण काय कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं होतं? हो एकदा सोडले. काय काय सोडलं होतं? ग्रीन लाईफ 4 किलो आणि ऑर्गॅनिक कार्बन 2 किलो. द्राक्ष बागेला आणि पेरूला पण? पेरूला बी 2दा शेड्यूल वापरलंय तुमचं. अच्छा, काय फरक जाणवला बागेत आपल्याला, द्राक्ष बागेत? कॅनॉपी ही फुटवा काडीची एक समान वाढ भरपूरच्या प्रमाणात आहे. काळोखी एकदम वाढली. हो. आणि पेरूला पण आपण सोडलं होतं बरोबर? पेरूला बी 2दा वापरलंय. आता ह्या पेरू मध्ये आपल्याला काय फरक जाणवला ते दिल्या? पेरूला कॅनॉपी ही चांगल्यापैकी आहे. पानावर तेजपण आहे. अच्छा, चमक आहे. चमक पण आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी आहे का? समाधानी. मला हे सांगा, आपल्याला माहिती कुठून भेटली होती? ही माहिती मी युट्यूबला बघून नंबर करून साहेबांना फोन लावला होता. म्हणजे व्हिडिओ बघितले ते का आपण? व्हिडिओ बघितले. कोणकोणते व्हिडिओ पाहिले ते? दोडक्याचा व्हिडिओ बघितला होता. त्या मालकानं ही तुमचा नंबर कोणाला सांगितला. म्हणजे तुम्हाला शेतीची आवड आहे पहिल्यापासून? पहिल्यापासून मी शेतीच करतो. 1986 पासून द्राक्ष बाग करतोय. अरे बापरे. म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे. दांडगा अनुभव आहे. 1986 मी 10वीत असल्यावर द्राक्ष बाग आहे ते अजून टिकवले. हो ना? म्हणजे द्राक्ष बाग म्हटल्यावर तुम्हाला सर्व खत औषधं वापरून थकलेले असतील. हो भरपूर नॉलेज आहे. म्हणजे असं एकही औषध नाही जे वापरेल नसेल? हा भरपूर वापरले. काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ दिल्यानंतर? काय फरक जाणवतो? ही पांढऱ्या मुळींची वाढ करते. कॅनॉपी चांगल्यापैकी सुधारणा करते. अच्छा, अगोदर डिमॅटोडचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला? हो सॉल्व्ह झालाय. सूत्रकृमी ज्याला म्हणतो. हा निमॅटोड सूत्रकृमी. आज काय समस्या राहिल्या प्रमुख पेरू मध्ये? पेरू मध्ये आता काय या टेम्परेचर मुळे पेरूची गळ होत्या भरपूर. बरोबर. टेम्परेचर बी 40-42च्या पुढे चाललंय. हो. म्हणजे रासायनिक जर वापरलं तर अजून दुष्परिणाम होणार. त्यामुळे रासायनिक खतं वापरतच नाही. काय बोलताय? हो नाही वापरत. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ वरतीच प्लॉट आहे. बाकी दुसरं थोडं 1-2 किलो 042 म्हणजे प्रमाण कमी तुमचं? 2 किलो प्लॉटला 2 नाही 2.5 किलो सोडले. ह्याच्या वेळेस जास्त वापरत. 052-34 थोडंच द्यायचं. म्हणजे तुम्ही एकदम मापात वापरता? अच्छा, आता मला सांगा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, पेरू असेल, डाळिंब असेल, भाजीपाला शेतकरी असेल, वापरलं पाहिजे का ऑर्गॅनिक कार्बन? हो वापरलं पाहिजे. ग्रीन लाईफ. हो झाडाचा आयुष्य वाढतंय ना त्यामुळे. काय होतं कार्बनचे काय काय फायदे कार्बन दिल्यानंतर?
कार्बन दिल्यामुळे एक समान कॅनॉपी झाली. हम्म. फळधारणा भरपूर झाली. आता आपण जर बघितलं तर प्रति झाड किती पेरू असतील तरी सेटिंग? आता प्रति झाड 40-50. 40-50च्या पुढे लेवल आहे. हो ना? हो. एवढ्या उन्हात? एवढ्या उन्हात. आणि आता आम्ही जर बघितले, आम्ही म्हणजे येताना रासायनिकचे प्लॉट बघितले, पूर्ण ड्रॉपिंग झालेली. पूर्ण 85% ड्रॉपिंग आहे. 85. विचार करा तुम्ही. म्हणजे पेरू हे पीक जंगली पीक आहे. जंगली पीक याला रासायनिक जास्त चालत नाही. बारमाही आहे नाही. सदाबहार पेरू. म्हणजे तुम्ही व्हिडिओ मध्ये जसे बाकीच्यांचे रिझल्ट बघितले तसेच रिझल्ट तुम्हाला पण मिळाली. अच्छा, आत्ताशी सुरुवात केलेली तुम्ही? हा, आताची पहिल्यांदाच वापरलंय. आणि ग्रीन लाईफची बॅग किती किलोची होती? 4 किलोची. अच्छा, ती दिल्यानंतर काय फरक जाणवला? चौथ्या दिवशीच झाडाने ही फुटवा काढायला जी बंद पडल्यामुळे ती चालू केली. ग्रीन लाईफ मुळे, ऑर्गेनिक कार्बन मुळे 100% तुम्हाला रिझल्ट मिळाले. समजा तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती नसती भेटली तर आज प्लॉटची कॅनोपी वगैरे अशी असते का? झाली नसती एवढे. तुम्ही मागच्या वर्षी पण पेरू केला होता बरोबर ना? हो. काय फरक आहे मागच्या वर्षीच्या काळोखीत आणि या वर्षीच्या नाही, काळोखी ही जबरदस्त आहे. फुटवा. तुम्ही इथून पुढे 100% शेड्यूल वापरणार का? हो, वापरणार. हो. आपण मागे बाग बघू शकतो, ते किती क्षेत्र आहे? ते 1 एकर आहे. 1 एकर आहे. 1 एकर आहे. अच्छा, त्याची पण काडी वगैरे एकसारखी झालेली आहे? एकसारखी झालेली आहे. आणि ऊन भरपूर आहे? ऊन भरपूर आहे. बरोबर ना? हो. अच्छा, आता मला हे सांगा, सर्वात महत्वाचं, तुम्ही हे अंतर किती आहे पेरूचं? 8-4 आहे. 8-4 आहे. अच्छा, आणि रोप वगैरे कुठून आणले ते आपण? रोप इंदापूरवरून आणले. इंदापूरवरून आणले. अच्छा, म्हणजे पेरू मध्ये लागवड करत असताना काय काळजी घेणं गरजेची? काळजी तसं काय, रोपातलं अंतर व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मशागत करताना ती हवा खेळती राहिली पाहिजे. जास्त दाट लागवड नको आहे. काय फायद्याची नाही जास्त लागवड. दाट लागवड जर असली तर वाढीला अडचण, रोगराई बी ही होते. हवा खेळती राहिली पाहिजे. आता आपण जर बघितलं तर बघा ना, एवढं ऊन आहे पण प्लॉट असा पिवळापणा वगैरे जाणवत नाही कुठं? नाही, कमी प्रमाणात एकदम. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. मधुकर कृष्णा शिंदे, राहणार जेकेनवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? म्हणजे मटेरियल उपलब्ध कोणाकडून होतं आपल्याला? नाही, त्याचं आम्ही यांच्याकडून उपलब्ध करता. हे आपलं घेतलं ती ह्यांच्याकडून घेतलं. बाकीचे आम्ही तामखडी ही दुकान आहेत, खानापूर. ऑर्गॅनिक कार्बनचे सर्व खत औषध कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सरांकडून उपलब्ध होता. ह्या सरांकडून. नमस्कार, माझं नाव शिवराज कागले. आपलं शॉप आहे कवटेगुलंमध्ये, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. शॉपचं नाव आहे शिवपार्वती कृषी सेवा केंद्र. फोन नंबर 83 17 23 92 93. धन्यवाद. चालेल, धन्यवाद सर.